या ड्रमने आधीच तरुणांच्या मनात धडकी भरवली होती। आता पुन्हा याच ड्रममध्ये एका प्रियकराची विल्हेवाट लावण्यात आली आहे। मेरठचं ते गाजलेलं ड्रम हत्याकांड अजूनही लोक विसरू शकले नाहीयेत। मुस्कानने सौरभला प्रियकराच्या मदतीने संपवलं, त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट टाकून त्याचं अस्तित्व कायमचं संपवण्याचा प्रयत्न केला। पण अखेर मुस्कानचा भांडाफोड झाला। अगदी तसाच काहीसा थरार मुंब्र्यामध्ये घडलाय। ज्या तरुणीवर जीवापाड प्रेम केलं त्याच मुलीनं आपला नवरा आणि भावाला सोबत घेऊन बॉयफ्रेंडला कायमचं संपवलंय। विशेष म्हणजे याही केसमध्ये बॉयफ्रेंडच्या बॉडीची विल्हेवाट निळ्या ड्रममध्येच लावण्यात आली आहे। पण शेवटी सत्य समोर आलंच। नेमकं पुन्हा ड्रम कांड करणारी ती तरुणी कोण आहे? मुंब्र्याच्या अरबाज मकसूद अली खान सोबत काय घडलं याचाच थरारक घटनाक्रम या व्हिडिओतून पाहणार आहोत। तारीख होती 3 एप्रिल 2026। मुंब्रा परिसरामध्ये राहणारा अरबाज मकसूद अली खान हा तरुण दादरला कामाचे पैसे घेण्यासाठी जातो असं सांगून घरातून बाहेर पडला। पण रात्र झाली तरी अरबाज घरी परतला नाही। बराच वेळ झाला पण अरबाज घरी परतला नाही म्हणून अरबाजचे वडील घाबरले। त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। सुरुवातीला हे प्रकरण नॉर्मल वाटत होतं। तरुण बेपत्ता झालाय, पुन्हा परतून येईल असं सगळ्यांना वाटत होतं। पण अरबाज आता थेट निळ्या ड्रम मध्ये मिळेल, तेही त्याचा मृतदेह याचा विचार कुणीही केला नसेल। अखेर शोध सुरू झाला। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि यातूनच एंट्री झाली अरबाजची प्रेयसी मेहजबीन खातून इकरान शेखची। पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यातही घेतलं। सुरुवातीला तिने पोलिसांना प्रचंड दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण जसा पोलिसी खाक्या दाखवला तसं तिने जे काही सांगितलं त्याने पोलिसांच्या अंगावरही काटा आला। आता तिने काय सांगितलं तो घटनाक्रम ऐका। मेहजबीनने अरबाजला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं, पण तिचा हेतू प्रेम नव्हता तर पैसा होता। तिने अरबाजकडून खंडणी उकळण्यासाठी एक भयंकर प्लॅन आखला। प्लॅन असा होता की अरबाजला वसईला भेटायला बोलायचं आणि तिथे त्याच्याकडून पैसे उकळून काढायचे। सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे या प्लॅनिंग मध्ये मेहजबीनचा भाऊ आणि तिचा नवरा देखील सोबत होता। म्हणजे भाऊ आणि नवऱ्याच्या मदतीने मेहजबीनने अरबाजला शिकार बनवलेलं होतं। ठरल्याप्रमाणे मेहजबीनने अरबाजला वसई येथे भेटायला बोलवलं। तिथे फक्त मेहजबीन नव्हती तर तिचा पती हसन, तिचा भाऊ तारिक आणि मित्र मुज्जम पठाण हे सुद्धा हजर होते। त्यांनी अरबाजकडे पैशांची मागणी केली। जेव्हा अरबाजने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा या चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि याच मारहाणीमध्ये अरबाजचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हत्या केल्यानंतर आता सर्वात मोठं आव्हान होतं अरबाजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं। नेमकं इथेच अंगावर थरकाप उडवणाऱ्या निळ्या ड्रमची एंट्री झाली। मेहजबीन आणि तिच्या साथीदारांनी अरबाजचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये ठेवला। त्यानंतर हा ड्रम घेऊन ते वसईतील वालीव परिसरामध्ये गेले आणि तिथल्या एका नाल्यामध्ये त्यांनी तो ड्रम फेकून दिला। त्यांना वाटलं की अरबाजचं अस्तित्व कायमचं संपलं, पण कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचलेच। काही वर्षांपूर्वी मेरठमध्ये अशाच प्रकारे एका ड्रममध्ये मृतदेह सापडला होता, ज्याने संपूर्ण देश हादरला। पण या मुंब्रा केसमध्ये क्रूरतेची सीमा ओलांडली गेली आहे। इथे प्रेयसीने स्वतःच्या हाताने आपल्या प्रेमाचा गळा घोटला होता। महत्त्वाचं म्हणजे या स्टोरीचा सगळ्यात मोठा सस्पेन्सफुल भाग म्हणजे ज्या प्रेयसीवर अरबाज विश्वास ठेवत होता ती आधीच विवाहित होती। पती हसन आणि पत्नी मेहजबीन या दोघांनी मिळून अरबाजला लुटण्याचा आणि मारण्याचा कट रचला। ही क्रिमिनल फॅमिली इतकी खतरनाक होती की स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी एका तरुणाचा बळी घेतलाय। सध्या पोलिसांनी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारिक यांना बेड्या ठोकल्यात, पण तिचा पती हसन आणि मित्र मुज्जम अजूनही फरार आहेत। मेरठचं ड्रम हत्याकांड असो किंवा मुंब्र्याची ही घटना काय सांगते तर गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पुरावा मागे सोडतोच। अरबाजच्या वडिलांना न्याय मिळेलच, पण या घटनेने पुन्हा एकदा एक प्रश्न उभा केलाय। ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं आजच्या काळामध्ये किती सुरक्षित आहे? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आपलं मत, आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा।